मागतो मी आता, मागतो आता मज द्यावे एक धंदा तुझ. मागतो मी आता, मागतो मी आता तुझ. मागतो मी आता. तुझे ठाई माझी भक्ती, तुझे ठाई माझी भक्ती. विरुठाई गणपती, तुझे ठाई ज्याची प्रीती त्याची घडावी संगती. संगती त्याची घडावी संगती. संगती मज द्यावे एक धंदा तुझ. मागतो मी आता, मागतो मी आता तुझ. मागतो मी आता. धरणी धरायचे द्यावे, धरणी धरायचे द्यावे. सर्वाभूती लीन व्हावे. तुझं शरण 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 आलो. पतित मी जाण, पतित जाण आलो. पतित मी जाण, पतित जाण मज द्यावे एक धंदा तुझ. मागतो मी आता, मागतो मी आता तुझ. मागतो मी आता. तुझा अपराधी मी खरा, तुझा अपराधी मी खरा. आहे तुझ्या पदरात माझी येऊ दे करुणा. तुझ लागी गजानना, गजानना तुझ लागी गजानना. गजानना मज द्यावे एक धंदा तुझ. मागतो मी आता, मागतो मी आता तुझ. मागतो मी आता. धन्यवाद. थोडी सागर निळाई, थोडे शंखनी शिंपले. कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले. कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात. स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत. कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाट. हुंकारला नदी काठ, कधी हरवली वाट. वाऱ्या पावसाची
काज काळे भास गच दाट कधी धुसर एक वादळाची वाट. थँक्यू. सर्वांना गाणी माहित आहेत ना? राईट, आवडत आहेत ना सगळ्यांना? कारण की एक गोष्ट सांगू इच्छितो की तानसेन आणि अकबर माहिती आहेत रे सगळ्यांना. तर एकदा तानसेनाने म्हटलं होतं की अकबराला की अकबर म्हणाले होते की तानसेनला की आपण अशीच एक मैफिल सजूया. मग अकबर म्हणाले की हां नाही. तानसेन म्हणाले की चालेल, करूया, हरकत नाही. तर पण माझी एक अट आहे की ह्या सर्वांसाठी जे पण मंडळी येतील, रसिक येतील, त्यांनी फक्त वाहवा नाही केली पाहिजे. सो काय म्हणे की जर का मी गाणे म्हणत असेल तर वाहवा जर का म्हणतं माझी तंद्री तुटते. अकबर वास्य म्हणा हा चालेल, काहीच हरकत नाही, आपण तसं फरमान काढूया. आपण फरमान काढतो आणि जे कोणी वाहवा म्हणतील गाण्याच्या नंतर त्याची आपण जीभ कापून टाकूया. चालेल म्हणे, हरकत नाही. आणि मग त्यांनी मैफिलचा दिवस आला, मैफिल सजवली आणि मग तानसेननी त्यांचा सूर लावायला चालू केली. आणि सूर लावल्यानंतर त्यांनी पहिलं गाणं म्हटलं. पहिलं गाणं म्हटल्यानंतर आपसुकच सगळ्यांना ताकीद दिली होती की बिलकुल वाहवा नाही करायची. पण त्यातलं त्यात सगळं गाणं झाल्यानंतर एक 7-8 लोकांची वाहवा आली आपसुकच. लगेच अकबर बादशाहने शिपायांना ऑर्डर दिली आणि की त्या सगळ्यांना आधी जे कोणी 4-5 होते वाहवा त्यांना आधी काढा आणि त्यांची जीभ कलम करून टाका. तर तानसेन लगेच आले आणि पुढे म्हणाले की थांबा बादशाह, की ॲक्च्युली जे हे होते ना, यांनी सगळं एवढं सांगितलं असताना सुद्धा मंत्रमुग्ध होऊन सुद्धा त्यांनी त्या गाण्याला वाहवा दिली आहे. तर त्याच्यामुळे हीच लोक आहेत जी आपल्याला ॲक्च्युली गाण्याची खरं ताकद देणार आहे. की जे आपल्याला गाणं म्हणतोय, मैफिलीची रंगत जी आहे ती ह्या लोकांमुळेच येणार आहे. त्याच्यामुळे जे बाकीचे आहेत ते सगळ्यांना काढून टाका. सो आय होप की सगळ्यांना गाणी आवडत आहेत. सो त्याच्यामुळं वाहवा जरी यायलाच पाहिजे, टाळ्या तरी आल्याच पाहिजे. थँक्यू सो मच. तर आपण जशी मावळत्या उन्हात केवळच्या मनात मागीन सळसळली. इथं कोणी आसपासना डोळ्याच्या कोणात हासना. तू जरा माझ्याशी बोलना, बोटांची मोहर खोलना. तुला बघा जाता मागे वळून पाहता वाट पावाला कडकडली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली. उगाच भुवई ताणूना, उगाच रुसवा आणूना. पदराचा चकून हाताना, ओठ जरा दाबीशी जाताना. आपली बहीण घेणं खोटा खोटाच बहाणा, आता माझी मला गुण कळली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली. तिचा तुरु टिकेश गुरु डोळ्यावर वट कळली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली. नागीन सळसळली. नागीन सळसळली. ओ इथं कोणी आसपासना डोळ्याच्या कोणात हासना. तू जरा माझ्याशी बोलना, ओठाची मोहर खोलना. तुला बघ जाता माग वळून पाहता वाट पावाला कडकडली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली. तिचा तुरु टिकेश गुरु डोळ्यावर वट कळली. जशी मावळत्या उन्हात केवळच्या बनात नागीन सळसळली. नागीन सळसळली. नागीन सळसळली. थँक्यू सो मच. अशी दाद मिळत राहील तर चांगलं वाटेल अजून. धन्यवाद.
उठ बस होणार आहे आज. कारण वेगळी गाणी घेतलीत आपण, कारण की त्यांची जे काही सजेशन्स आहेत ते बऱ्यापैकी रेंज त्याची खूप मोठी आहे, ते खालून ते वरतीपर्यंत. सगळ्या काकू तिकडे बसलेल्या आहेत. तर तुम्हाला गाणी जरी माहिती असेल तरी तुमच्यासाठी म्हणून खास अश्विनीजींनी सांगितलं की काही देवाची गाणी पण होऊ जाऊ द्या. तर आपण थोडीशी भावगीत घेऊया याच्या पुढे. ठीक आहे, सॉरी. त्याच्या वरती